नमस्कार. रसिक वाचक या आपल्या अतिशय प्रसिद्ध अशा ठाण्यातील समूहामध्ये आज आपण 105वं पुष्प गुंफत आहोत. आणि या पुष्पाची आज आपण सुरुवात करण्यासाठी वक्ते आपल्याकडे आलेले आहेत. एक आपण आज त्या वक्त्या ज्या आल्या आहेत त्या लेखिका वक्ते आहेत. त्यांचं पुस्तक आहे सावळ्या विठ्ठलाच्या देशात म्हणून. या पुस्तकाविषयी त्या बोलणार आहेत. तर या समूहाच्या वतीने मला सांगण्यात आलंय की त्यांचा परिचय करून द्या. तर तसा त्यांचा परिचय करायचा म्हणजे बराच वेळ लागेल आणि मी जरा जास्तीच बोलका माणूस आहे, त्यामुळे आणखी वेळ घेईल. तर ते होऊ नये म्हणून मी तो थोडक्यात प्रयत्न करतो सांग. तर त्यांचा परिचय असा आहे की आजच्या आपल्या सत्राच्या वक्त्या लेखिका वर्षा चंद्रशेखर कुवळेकर यांचा जन्म नागपूरचा, परंतु 1 वर्षाचे झालेल्या असतानाच वडिलांच्या नोकरीनिमित्त त्या कोकणात आल्या. वडील सरकारी वकील तर आई आधी शाळेत शिक्षिका व नंतर ज्युनियर कॉलेजची प्राध्यापिका होती. आई वडील हे दोघंही कलासक्त. तेच संस्कार घडले. रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण अलिबाग येथेच त्यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. शालेय जीवनापासून आपल्या या आजच्या लेखिका आहेत त्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत आल्या. त्यानंतर कॉलेज जीवनात त्यांनी कबड्डी या खेळात विशेष यश मिळवले. म्हणजे आज त्या एवढ्या सुंदर लेखिका झाल्या, त्या एके जमान्यात कबड्डी खेळत होत्या, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. रायगड जिल्ह्याच्या त्या कॅप्टन होत्या, पण महाराष्ट्र राज्याच्या संघाच्या पण त्यांची निवड झाली होती. त्यानंतर पती चंद्रशेखर कुवळेकर हे सेंट्रल एक्साईज आणि कस्टम ऑफिसर होते. त्यामुळे त्यांच्या बरोबर 25 वर्ष मुंबई, नाशिक, नागपूर, भोपाळ अशी सगळीकडे त्यांची फिरती झाली. संसारातील चढउतार बघत वाटचाल करताना वाचनाची मनस्वी आवड कायम जोपासली. आपल्या समूहासाठी ही अतिशय आवडती गोष्ट आणि चांगली गोष्ट. 2018 साली त्यांच्या पतींचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर आलेला एकटेपणा अचानक हात लिहिता झाला. एकटेपणातून मन मोकळे करायचा एक खात्रीशीर मार्ग त्यांना सापडला असे वाटले. छोटे मोठे अनेक लेख त्यांनी लिहिले. त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवरही वाहवा मिळाले आणि मग आले आत्मकथन मागे वळून पाहताना. परंतु हे जे आत्मकथन त्यांनी लिहिलं ते एक मर्यादित लोकांसाठी, त्यांच्या जवळच्या लोकांसाठी त्यांनी ते केलं होतं. कुठेही ते विक्रीसाठी ठेवलं नव्हतं. त्यामुळे त्यांना फक्त आपल्याला पुस्तक लिहिता येतं, लोकांना आवडतं, यावरती त्यांना त्यांची खात्री पडली. तिथून पुढे सुचेल तसं त्या लिहू लागल्या. त्यांचे सगळेच लेखन अनुभवावर आधारित राहिले. जे अनुभवलं, जे मनाला भावलं तेच कथन करावं असं वाटलं. बरेच लेख अलिबाग मधील लोकल वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. भारतीताई ठाकूर या आपण सर्व त्यांना ओळखतो, यांच्या नर्मदालयात 4 दिवस त्या गेल्या होत्या. तो अनुभव त्यांनी शब्दांकित केला होता आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे अगदी दत्ता देशमुखांपासून ते साईनाथ दादा म्हणून जे बंगलोरला राहणारे होते तिथपर्यंत. आणि मग त्या साईनाथ दादांनी त्यांचे काही लेख मागवून घेतले आणि ते कन्नड भाषेत तिकडे प्रसिद्ध केले. म्हणजे हे खूपच मोठं झालेलं आहे, काम त्यांच्या हातनं घडलेलं आहे. असा या वर्षाताईंचा मुलगा धनंजय आफ्रिकेमध्ये केनिया देशाच्या राजधानी येथे नोकरीला गेला. जाताना तो आपल्या आईला पण बरोबर घेऊन गेला. 9-10 महिने त्यांनी तिथे वास्तव्य केले. खूप फिरल्या त्या देशात, अंतर्गत विमान प्रवास केले, मैत्रिणी मिळवल्या, खूप लोकांना ठिकठिकाणांना भेटल्या, समृद्ध करणारे अनुभव घेतले. ते सगळे अनुभव या त्यांच्या सावळ्या विठ्ठलाच्या देशात या पुस्तकात त्यांनी लिहून काढले. त्या पुस्तकाची मजा अशी की पहिली आवृत्ती त्यांची हातोहात खपली, संपली म्हणजे, आणि तिसऱ्या महिन्यातच दुसरी आवृत्ती निघाली. ह्या पुस्तकाला आतापर्यंत सर्वच हाऊस फाउंडेशन तर्फे स्टार उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळालाय. तसेच सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्या वतीने घोषित झाला. मान्यवर संस्थांचे एकूण 7 पुरस्कार या पुस्तकाला मिळालेत. खरोखर कौतुकास्पद आहे. आपल्या आपल्याला खूप पूर्वीचे जसे तसे आठवते. आपली स्मरणशक्ती दांडगी आहे हे लिहायला लागल्यावर त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे व्यक्तिचित्रण हा प्रकार त्यांना आवडतो. त्यात त्यांचे मन रमते. आता वयाच्या 67व्या वर्षी त्या वाचन, मनन, लेखन आणि सगळे सोयरे यांच्यासह सुखाने आनंदात जगायचा प्रयत्न करत आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धात अलिबाग जवळील एका छोट्याशा गावात छोटीशी बाग जोपासत निसर्गाच्या सान्निध्यात राहत आहेत. मुलाकडे परदेशी जाणं होतं, पण हे आता हे शांत जीवन त्यांना आकर्षित करतं. 60 नंतर कोणीतरी लिहायला सुरुवात करतं, एका गृहिणी स्त्री, आणि त्यानंतर तिचं लेखनाचं एवढं कौतुक होतं, 7 पुरस्कार मिळते. यातच सर्व काही आलं. वर्षातही तुमचं खरोखरच कौतुक वाटतंय. आणि आपली ही जे तुमचं पुस्तक आहे त्याची मी एकच मिनिटात त्या लोकांना सांगतो की या पुस्तकाचं अशी मजा आहे की हे प्रवास वर्णन डायरी फॉर्म मध्ये आहे. त्यांनी साधारणतः मला वाटतं मार्च महिन्यात तुम्ही गेला होता, तर मार्च पासून पुढे 8-9 महिने त्या तिथे होत्या आणि त्या 9 महिन्यातल्या त्यांनी सगळ्या नोटिंग्स केलेल्या आहेत.
आणि त्याप्रमाणे तो लेख केला. ते असं पुस्तक वाचताना आपण एखाद्याची डायरी असं वाचतो असं वाटतं. आता असं बोलता म्हणजे असं खरं म्हणून नये, पण मी गमतीने सांगतो की लोक म्हणतात काय मी काय अलिबागवरनं आलो का, तर असं ते सगळं गणित कसं चुकीचं आहे हे यांच्याकडे बघून कळेल की यांनी किती गोष्टी केल्या आहेत. एका परक्या देशात गेल्यानंतर तिथे त्यांनी कसं सगळं बघितलं, लोकांच्याकडे अनुभवलं आणि ते पुन्हा पुस्तक रूपाने सर्वांपर्यंत पोहोचवलं, ज्याची इतकी वाहवा होते. तर आता मी माझं बोलणं इथेच थांबवतो आणि वर्षाताई तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचा कार्यक्रम सुरू करावा. तुमच्या पुस्तकाविषयी बोला, तुम्हाला कसं वाटलं त्याविषयी बोला, पुस्तकातलं काही वाचून दाखवणार तर ते सांगा. असा आपला हा कार्यक्रम असेल, जरूर करा. ऑल द बेस्ट. नमस्कार मंडळी. मी वर्षा कुवळेकर, रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळच्या गरुडपाडा नावाच्या एका छोट्याशा गावात मी माझा वानप्रस्थ एन्जॉय करते. आताच माझा परिचय बऱ्यापैकी सगळाच आला आजपर्यंतच्या आयुष्याचा. अलिबाग मध्येच मी वाढले लहानपणापासून. पेण आणि अलिबाग मध्येच पहिलीपासून माझं वास्तव्य आहे. इथेच लहानाची मोठी झाले, लग्नही इथूनच झालं. त्यानंतर 25 एक वर्ष मुंबई, नाशिक, नागपूर, पुन्हा मुंबई आणि आता माझ्या सहचराच्या रिटायरमेंट नंतर अलिबाग परत एकदा, फक्त थोडं आउटस्कर्ट्स मध्ये, थोडं शांत जीवन जगण्याचा अनुभव म्हणून. अशी आजपर्यंतची वाटचाल राहिलेली आहे. माझ्या स्वतःविषयीचं थोडंसं सांगायला आवडेल की खूप लहानपणापासून आई वडिलांनी पुस्तकांची सांगड घालून दिली, पुस्तकांची मैत्री जुळवून दिली आणि खूप लहान वयातच मी वाचायला लागले. आता जसं तुम्ही ऐकलं की मी लिहायला 60 नंतर लागले. मी 61व्या वर्षी पहिल्यांदा लिहिलं काहीतरी, पण मी वाचायला खूप लवकर लागले. जेव्हापासून मला पुस्तक वाचायला यायला लागलं तिथपासून ते आजपर्यंत पुस्तकांचं मला वाचनाचा वेड लागलं असं म्हणायला हरकत नाही. अगदी लहान असतानाच घरामध्ये, प्रत्येक घरात जसं सांगितलं जातं तशा गोष्टी रूप ऐकत ऐकत मोठी झाले आणि वाचायला यायला लागल्याबरोबर स्वतः वाचायला लागले. हातात पडेल ते वाचण्यापासून ते एक एक लेखक ठरवून संपूर्ण समग्र वाचण्यापर्यंतचा माझा प्रवास झाला. तो विचारपूर्वक झाला मोठ्या वयात. त्याच्या आधी खूप लेखनाचे सगळे प्रकार मी वाचले. लहान ऐतिहासिक, नंतर शिवचरित्राचं गारुड होतं, कथा कादंबऱ्या, नंतर प्रवास वर्णनं. मला अनिल अवचट आवडत होते. पु ल देशपांड्यांची तर मी फॅनच होते. पहिलं प्रवास वर्णन ज्यांचं मी वाचलं ते माझ्यासाठी आद्य लेखक पु ल देशपांडे. अपूर्वाई किंवा पूर्वरंग यांसारखी त्यांच्या पुस्तकांचं गारुड अनेक वेळा वाचूनही आजही कुठून वाचावं अशी त्यांची पुस्तकं. आणि त्यानंतर प्रवास वर्णनाच्या बाबतीत मला आवडल्या मीना प्रभू. त्यांचं पहिलं दक्षिण रंग हे साऊथ अमेरिकेविषयीचं पुस्तक मी वाचलं आणि एकदम असं धक्का बसल्यासारखं की असंही प्रवास वर्णन असू शकतं. अशा याने मी त्या लेखिकेची सगळी पुस्तकं विकत घेतली, वाचली. अनेक प्रसंगी इतरांना भेट देण्यास म्हणूनही वापरली. एक लेखिका अशा तऱ्हेने प्रवास करते, एकटी जाते, एकटी राहते, 3-3 महिने राहते. तिथे एकटीने कारही चालवत एकटीने प्रवास करते. आलेल्या अडचणींना तोंड देते, मार्ग काढते आणि कठीण ह्याच्यातनंही वेळ काढते. मी ऐकू येते तुम्हाला? हो हो, चांगलाच हॅलो. येते. काय प्रश्न? हो, येते येते. हा, माझा अचानक मला व्हिडिओ माझा गेलेला आहे त्यामुळे मला कळत नाहीये. नाही नाही, येते, व्यवस्थित येते. ओके. तर हे वाचन मी आजवर करते आहे. आता त्याच्यामध्ये खूप कालानुरूप बदल घडले. या वाचनाचा एक फायदा मला असं सांगता येईल की मला काय वाचायला आवडतं, मला कशा प्रकारचं लेखन आवडतं हे मला आपोआप कळत गेलं. ते वाचन माझ्या आत झिरपत गेलं. मला खूप शब्दबंबाळ लेखन आवडत नाही किंवा मला फार उपमा, उत्प्रेक्षा वगैरे अलंकारांनी नटलेलं साहित्य मला फारसं भावत नाही. हे माझ्या लक्षात आलं. सहज सोपं जे भावलंय ते समोरच्याला पोहोचवणारं साध्या शब्दातलं लेखन मला आवडतं.
हे नकळतपणे माझ्यावरती झालेले संस्कार होते. आणि ज्या वेळेला मी लिहायला लागले आणि आता मला जेव्हा कोणीही प्रतिक्रिया देतं, की तुझी भाषा फार साधी, सोपी, सहज आहे आणि ती आम्हाला प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचा आनंद देते. त्या मला खरंच खूप आनंद होतो. कारण मला अशाच प्रकारचं लिखाण स्वतः वाचायला आवडतं आणि माझ्याकडून ते घडतंय असं कळल्यानंतर मी खरंच खूप आनंदित होते. आता माझ्या सावळ्या ह्या पुस्तकाबद्दल. मुळात आधी मी लिहायला कशी लागले हे थोडंसं तुम्हाला सांगायला मला आवडेल, की तुम्ही ऐकलत तसं, की सहचर माझा गेला मी 60च्या उंबरठ्यावर असताना. आणि त्यावेळेला एकटं जगण्याची एक धडपड मी करत होते, की ॲडजस्ट होण्याचा स्वतःला आणि ते फारसं जमत नव्हतं. त्या एका पार्श्वभूमीवर माझ्या एका मैत्रिणीने मला प्रस्ताव दिला, की आपण टप्प्याटप्प्याने वारी करूया. जो मी अत्यंत आनंदाने स्वीकारला, कारण माझं ते अनेक वर्ष बाळगलेलं स्वप्न होतं. त्या वर्षी मी वारीला गेले. वारीला जाऊन आल्यानंतर त्या उत्कट अनुभवाने मी भारावले आणि त्याच्याविषयी मी आपणहून एक लेख लिहिला आणि तो माझ्या WhatsApp ग्रुप्सवर पाठवला. 61व्या वर्षी वयाच्या लिहिलेला तो माझा पहिला लेख आणि त्याच्यावर स्वतःचं नाव लिहावं आणि हे काही माहिती नसल्यामुळे तसाच पाठवला होता. तो इतका व्हायरल झाला, की तो मलाच 3-4 जणांनी पाठवला. त्याच्यानंतर मला लक्षात आलं आणि त्याच्यावर मग प्रतिक्रिया यायला लागल्या आणि ते वाचल्यानंतर मी हे काहीतरी लिहिलं आज पहिल्यांदा, ते लोकांना आवडतंय याची मला ग्वाही मिळाली. त्याच्यानंतर माझे लहान-मोठ्या लेखन सुरू झालं. अ, व्यक्तिचित्रणं लिहिली, अनेक लेख लिहिले, ललित लेख लिहिले. ते थोडे-थोडे कोणाला-कोणाला पाठवत होते. आणि त्याच्यात माझ्या मनामध्ये जी खंत होती सहजर गेल्यानंतरची, ती बाहेर काढण्यासाठी म्हणून मागे वळून पाहताना हे माझं आत्मदुःख आहे. हे मी फक्त आठवणी लिहून काढल्या, माझ्या बालपणापासूनच्या आणि मला स्वतःला मोकळं करायचा मी प्रयत्न केला. ते झाल्यानंतर माझ्या जवळच्या सुहृदांनी सांगितलं, की "नाही, हे पुस्तक करूया." पण ते अगदी ते मी पब्लिकली प्रसिद्ध केलंच नाही. ते मी फक्त माझ्या नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यापुरतंच ते होतं. आणि ते पुस्तक लिहिल्यानंतर मी खऱ्या अर्थाने मोकळी झाले. मला ॲक्सेप्टन्स आला, की मला आता एकटीला जगायचंय आणि यातनं मला आनंदाने जगायचंय. मी कसं जगायचंय हा माझा पर्याय आहे. मी कुढत, रडत आणि खंत करत जगायचं का आनंदाने जगायचं? आणि मग मी माझ्या मूळ स्वभावाप्रमाणे हा पर्याय स्वीकारला, की मला जे काही आता आयुष्य आहे ते मला आनंदाने जगायचंय. शक्य होईल तितकं स्वतःच्या पायावर उभं राहून आणि माझ्या भोवतीच्याही माझ्या आप्तजनांना आनंदात ठेवून मला जगायचं आहे, हा मी निर्णय घेतला. त्यानंतर साधारण 2022च्या सुरुवातीलाच 1-2 महिन्यात जानेवारीतच माझा मुलगा अचानक माझ्याशी "अम्मा केनियाबद्दल काय माहिती आहे तुला गं? वाचलेस का काही तू? नैरोबी वगैरे कसं आहे राहायला?" असा विषय काढून जरा वरचेवर बोलायला लागला, तेव्हा माझ्या मनात एक जरा शंका आली, की हा इतकं का विचारतोय? थोड्याच दिवसात त्याने ते स्पष्ट केलं, की त्याला तिकडे एक अतिशय सुंदर जॉब ऑफर आली आहे आणि त्याला तिथे जायची इच्छा आहे आणि आम्हाला घेऊन जायची त्याची इच्छा आहे. हे त्यांनी म्हटल्याबरोबर माझी पहिली रिएक्शन अगदी प्रामाणिक अशीच होती, की नाही धनंजय, हे तू विचारही करू नकोस. केनिया किंवा इतर आफ्रिकन देश यांच्याविषयी आपल्याला बरंच काही माहिती आहे. मी स्वतः ब्लॅक इज ब्युटिफुल, लेगॉसचे दिवस वगैरे अशी काही पुस्तकं वाचली होती. एका मध्यमवर्गीय वर्गीय किंवा लेगॉसचे दिवस त्यांचे स्वतः अ, पती तिथे एका मोठ्या पोस्टवर होते. तरीही तिथले येणारे अनुभव हे काही सहज सामान्य नसतात आणि सुरक्षा व्यवस्था किंवा एकंदरच त्या लोकांची गुन्हेगारी प्रवृत्ती याच्याबद्दल खूप भीती आपल्याही सगळ्या सामान्य लोकांच्या मनामध्ये असते. तशी ती माझ्याही मनात होती आणि माझा नातू तेव्हा अगदीच 3.5 वर्षांचा होता. तेव्हा मी त्याला म्हटलं, की "त्याचं शिक्षणच सुरू होईल तिकडे आणि अशा एका देशात जाऊन आपण राहायचं, तर तू हा विचारच करू नकोस."
आणि अगदीच तुला वाटत असेल तर तू एकट्याने तिथे जाऊन राहा आणि त्यानंतर मग आम्हाला न्यायचा विचार कर, अशी माझी पहिली प्रतिक्रिया त्याच्या बोलण्याला होती. अर्थात माझा लेख एकंदर पटवून देण्यात त्याचं कौशल्य वाखाणण्यासारखं आहे असंच म्हणायला लागेल. कारण त्यांनी मग आम्हाला, मी आणि त्याची पत्नी, माझी सून प्राची, आम्हाला अतिशय शांतपणे तो पटवून द्यायला लागला की आपण तिथे कसे राहणार आहोत. कंपनी मला कंपनीपासून जवळ, आपल्याला प्रिफरेबल एरियामध्ये सुरक्षित ठिकाणी अत्यंत सुंदर घर देणार आहे. तिथे सुरक्षा असणार आहे, कार आणि ड्रायव्हर असणार आहे आणि माझं ऑफिस तुमच्यापासून अगदी जवळ असणार आहे. आणि असं असं सगळं करता करता त्यांनी मला मोहात पाडेल असा एक मुद्दा सांगितला की अम्मा, तुला एवढी फिरायची आवड आहे तर एक देश स्वतःच्या घरात राहून पाहता येईल ह्याचा विचार करतेस का तू? हा विचार करून तू येशील का? आणि मी तुला सांगतो, आपण फक्त 3 महिन्यांपुरतेच जाऊया. कारण मीही स्वतःला हा पर्याय ठेवतोय की 3 महिने मी एका ह्या देशात जाऊन बघतो. तुम्हाला तिथे आवडलं नाही, मला तिथे आवडलं नाही, आपण तिथे रमलो नाही आणि एकंदर भविष्याच्या दृष्टीने तिथे ठीक वाटलं नाही, तर आपण परत येऊया. हे ऐकल्यानंतर मी मोहात पडले. कारण मीना प्रभूंची पुस्तकं वाचल्यानंतर देशाटन करावं, प्रवास करावा तर असा, एका ठिकाणी शांतपणे राहून त्या जशा 2-3 महिने राहत होत्या तसं आपण करावं, हा एक माझ्या मनात कुठेतरी सुप्त रुजलेला विचार होता. आणि त्याचबरोबर मीच लिहिलेला केल्याने केल्याने देशाटन हा लेख मला आठवला आणि त्याच्यामध्ये अगदी लहान वयात माझ्या वडिलांना दर 8 महिन्याला 8 दिवस सरकारी वकील म्हणून दुसऱ्या गावामध्ये जावं लागायचं, जिथे सरकारी वकिलांची पोस्ट नव्हतीच. अशा ठिकाणी आम्ही 8-8 दिवस जाऊन राहायचो आणि अशा तऱ्हेने वेगवेगळं केलेली माझेच स्वतःच्या आयुष्यातले स्थलांतर, असा लिहिलेला तो लेख मला आठवला आणि मला फार मोह पडला की आपण हा एक प्रयत्न करायला हरकत नाही. एकदा मनाची तयारी होणं हे एक आमच्या दृष्टीने महत्वाचं होतं. त्याच्यानंतरच्या सगळ्या तयाऱ्या आपोआप पार पडल्या. गुगल ही फार मोठी देणगी आहे आजकालच्या काळात की ज्याच्यावर सगळीच माहिती मिळते. सून आणि मी, म्हणजे सुनेमुळे मला बरंच काही काही कळत होतं. तिथे घर निवडण्याची जबाबदारी त्यांनी आमच्यावर दिली होती की तुम्हाला कसं घर हवंय आणि कुठे हवंय ते तुम्हीच शोधा. त्याप्रमाणे माझी सून ते शोधत होती. मुलाच्या ऑफिस एरियापासून अगदीच 10 मिनिटाच्या अंतरावरती चालत, इतक्या अंतरावरती आम्हाला तिने सुंदर कॉलनीमध्ये घर शोधलं. ते कंपनीने आमच्यासाठी बुकही केलं. माझा मुलगा 1 महिन्यासाठी पुढे गेला, त्यामुळे थोडासा त्याच्याकडनं काही फीडबॅक मिळेल अशी एक आम्हाला अपेक्षा होती. आणि 3 महिन्यांचं मनाची तयारी करून आम्ही इथनं निघालो. पिवळ्या तापाची लस आणि हे ते सगळं पूर्ण करून आम्ही तिथे गेलो. गुगलवरती शोध घेत असताना अनेक गोष्टी कळत होत्या. तिथलं गुन्हेगारी जग कळत होतं, तिथली सुरक्षा व्यवस्थेची कधी काळी उडणारी बोंब कळत होती. तिथल्या काही ठराविक एरिया कळत होत्या, ज्या तिथे तुम्ही कधीही जाऊ नका, पाय ठेवू नका. याचबरोबर काही चांगल्या गोष्टी कळत होत्या, शिक्षण संस्थाही कळत होत्या. आणि त्या सगळ्या शोधामध्येच तिथे राहणारी माझ्या सुनेची एक दूरची नातेवाईक राधिका, ही आम्हाला तिथे राहते हे कळलं आणि तिचा कॉन्टॅक्टही मिळाला. राधिका ही तिथे गेली 17, आता 20 वर्ष झाली, कारण मी तिथून येऊन 2 वर्ष 3 वर्ष होतील आता. ती तिथे जवळजवळ 20 वर्ष राहणारी, लग्न करून भारतातून ती तिथे गेली. पण ज्या कुटुंबात ती लग्न करून गेली ते 1800 सालापासूनच तिकडे आहेत. 1800च्या जेव्हा इंग्रजांनी इथनं रेल्वे उभारण्यासाठी भारतातनं काही मंडळी नेली, त्यावेळेला स्थलांतरित झालेल्या लोकांमध्ये ते असल्यामुळे आज पिढ्यानपिढ्या ते तिथे आहेत आणि आता ते केनियनच आहे. त्यामुळे त्यांच्या भाषेपासून त्यांच्या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या सगळ्या सांस्कृतिक ज्ञानाबद्दल राधिका अतिशय अपडेट होती आणि ती माझा माहितीचा मूळ स्रोत ठरली. त्याशिवाय सामाजिक कार्यामध्ये ती ऍक्टिव्ह आहे आणि भारतीय दूतावासात तिचं वरचेवर जाणं येणं असतं
आणि भारतीय दूतावासातर्फे योग वर्ग शिकवण्याचंही काम तिला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे ऑथेंटिक बातम्या किंवा माहिती जिच्याकडून कळेल अशी राधिका मला त्या दरम्यान मध्ये मिळाली. मला एक देश बघायचा होता, त्या दृष्टीने तयारी करून मी गेले होते. काही आणखीन मला काही लिहायचंय किंवा हा माझा काहीही विचार माझ्या मनात अजिबात आलेला नव्हता. पण नैरोबी विमानतळावरती 6 मार्चला आम्ही उतरलो आणि त्या दिवशी पहिली स्वागत केलं ते आम्हाला अत्यंत सुरेख हवेची थंडगार झुळूक. नैरोबी हे नॅचरली एअर कंडिशन शहर आहे. का ते सांगेन पुढे. नैरोबीची अत्यंत सुंदर हवा, तिथे उभा असलेला आमचा ड्रायव्हर गाडी, तिथून आम्ही घरी आलो आणि त्या रात्री एक नवीन देश, नवीन वातावरण, नवीन घर आणि माझी नवीन बेडरूम तिथे बसून अचानक माझ्या मनात विचार आला की आपण हे लिहावं. आता का कसा आला आजही मला या विषयाविषयी सांगता येत नाही. पण तो विचार मनात आला आणि कागद पेन तर त्या क्षणी माझ्या हातात नव्हतेच, कारण मी तशी कुठल्याच तयारीने गेलेली नव्हते. त्यामुळे मी मोबाईलवरतीच टाईप करायला सुरुवात केली. तो माझा पहिला प्रयत्न मोबाईलवर लिहिण्याचा. तोपर्यंत मी लेख लिहित असे आणि नंतर टाईप करत. पण मी डायरेक्ट मोबाईलवर टाईप करायला सुरुवात केली आणि कसं कोणास ठाऊक, पण एक पार्श्वभूमी असते. आपण काहीही लिहितो तेव्हा त्याला एक थोडीशी पार्श्वभूमी असावी. म्हणून मी आम्हाला माझ्या मुलाला मिळालेली ऑफर, त्यांनी मला पटवलेला विचार यापासून सुरुवात केली आणि एक लेख लिहून झाल्यानंतर त्याखाली क्रमशः असं लिहिलं की खरोखर देवाची इच्छा असावी, कारण असं काहीही ठरवून मी गेलेली नव्हते. तर असं माझं लेखन सुरू झालं आणि डायरी सदृश्य मी तारीख टाकून त्या दिवशीचं ते लिहायला लागले आणि लिहून झालं की क्रमशः लिहायला त्याच्या खाली लिहायला लागले. आता मी एक देश बघायला आले होते. माझ्याजवळ वेळ थोडा होता आणि त्यातच मी अचानक लिहायलाही लागले. त्यामुळे झालं काय, माझी क्युरिओसिटी वाढली. मी अत्यंत उत्सुकतेने सगळ्या गोष्टींकडे बघायला लागले. राधिकामुळे मला एक खूप मोठा सोलेस मिळाला. मला सगळी माहिती अतिशय योग्य मिळणार आहे. कारण पहिल्यांदा तिने आमच्या उपयोगाची आम्हाला सगळी माहिती दिली की भारतीय लोक इथे कुठे कुठे आहेत, कुठे कुठे राहतात, त्यांच्या एरिया तिने दाखवल्या. त्या भागात असणारे आम्हाला आम्हाला आपल्या वस्तू मिळतील अशी शॉपिंगची दुकानं आम्हाला दिसली, दाखवली तिने. भाजीपाला मिळण्याची मार्केट्स दाखवली. त्या दुकानांमध्ये नेऊन आम्हाला त्याची ओळखही करून दिली आणि आमच्या ड्रायव्हरला स्वाहिलीमध्ये सांगून यांना ह्या ठिकाणी घेऊन जात जा असं त्यालाही तिने त्याला शिकवून ठेवलं. तिथे घरगुती लोक जे मसाले करतात किंवा पदार्थ करतात, मिठाया करतात, जिन्नस बनवतात, त्याची तिने माहिती दिली, फोन नंबर दिले. आमचं जगणं सुसह्य होईल यासाठी गेल्या गेल्या जे जे आम्हाला आवश्यक होतं ते तर तिने आम्हाला सांगितलं. त्याशिवाय मला तिथल्या समाज जीवनाविषयी माहिती हवी, कारण मला सगळा देश जाणायचा होता. मला भौगोलिक परिस्थिती जाणायची होती. आफ्रिका आणि जंगल हा एक जुळा शब्द वापरला जातो. तर तिथली जंगल म्हणजे काय, तिथलं प्राणी पक्षी काय. प्राणी आणि पक्षी निरीक्षकांसाठी आफ्रिका ही पंढरी मानली जाते. ते लोक महिनोन महिने तिथे मुक्कामाला जातात आणि निरीक्षण करत बसतात, व्हिडिओज काढत बसतात. त्यासाठी ते निवांत वेळ घेऊन येतात. हे सगळं मला माहित होतं. माझ्या एका मैत्रिणीने ही सफर, मसाई माराची सफरही केलेली होती. तिच्याकडनं मी ते वर्णन अगदी भारावून जाऊन ऐकलेलं होतं. त्यामुळे मला जंगलाची भौगोलिक माहिती हवी होती. मला सामाजिक जीवन तिथलं जाणून घ्यायचं होतं. तिथलं उद्योग जगत काय आहे याच्याविषयी कुतूहल होतं. एकंदर तिथलं गुन्हेगारी जग काय आहे, नैतिकता काय आहे, समाज कसा जगतो, इतक्या अनेक प्रश्न माझ्या समोर होते आणि त्याला राधिकाच्या मदतीने मी माझ्या प्रश्नांना उत्तर मिळवत गेले. सगळ्यात पहिल्यांदा अगदी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पहिली भेट दिली ती तिथल्या एका जंगलात.
आफ्रिकेमध्ये अनेक जंगल आहेत. नैरोबीच्या आजूबाजूच्या प्रांतांमध्ये, म्हणजे नैरोबी पासून 7 ते 8 किंवा 10 तासांच्या अंतरावरती आंबेसोली पार्क, चांबा पार्क, सुंबुरू विलेज, मसाई मारा, नैवाशा, जिराफ पार्क, ह्याचं शहामृगांचं मोठं पालन केंद्र, अशा अनेक जंगली बघण्यासारख्या जंगलं आहेत आणि असे पार्क्स जिथे लोक आवर्जून भेटी देतात. मात्र ह्या सगळ्या भेटी तिथे पूर्वनियोजित ठेवाव्या लागतात. एकतर अंतर खूप आहेत. मुलाच्या माझ्या रजेचा विचार करून आणि सुट्ट्या, तिथे गेल्यानंतर एवढा लांब तिथे 2 का 3 दिवस राहावं लागतं. हा सगळा विचार करून ते आम्ही एक प्लॅनिंग करायला. एक करुरा फॉरेस्ट म्हणून एक जंगल जे आहे ते नैरोबी शहरातच आहे. शहराच्या मध्यभागी जंगल असणं, नॅशनल पार्कही नैरोबी मध्येच आहे. शहराच्या मध्यभागी जंगल असणं त्याचा किती मोठा फायदा असतो ती नैरोबीची हवा आहे. खरोखर हे शहर नॅचरली एअर कंडिशन्ड आहे, जिथे घरामध्ये एसी तर सोडाच, पंखेही लागत नाही. आम्ही मार्च महिन्यात गेलो होतो. मला वाटलं होतं की आफ्रिका म्हणजे रखरखाट, आफ्रिका म्हणजे कडक उन्हाळा आणि असंच सगळं तिथलं वातावरण असणार. गुगलवर बाकी सगळं बघत असताना आम्ही हे का नव्हतं बघितलं माझ्या लक्षात नाही आलं. पण आम्ही तिथे कडक उन्हाळ्याची मनाची तयारी करून गेलो. कारण ज्यावेळेला भारतातून गेलो तेव्हा भारतातही तेव्हा कडक उन्हातूनच आम्ही तिथे गेलेलो. ऍक्च्युली तिथे गेल्यानंतर रात्री दुलया पांघरून झोपायची वेळ आली आणि ते सगळं आम्हाला सुसज्ज घरामध्ये मिळालेलं होतं, त्यामुळे त्याच्यावर काही अडलं नाही. पण हवामानाने पहिला एक भ्रमनिरास झाला की मी आफ्रिका म्हणजे हे समजते आहे, तसं नाही, वेगळं आहे काहीतरी इथे. पहिली भेट आम्ही दिली करुरा फॉरेस्टला. इतकं प्रचंड मोठं ते जंगल शहराच्या मध्यभागी आहे की त्याला अनेक एंट्रन्सेस आहेत. म्हणजे एका ठिकाणाहून आपण आतमध्ये शिरलो तर दुसरीच शहराच्या भागात आपण कुठेतरी निघू शकू, असे 7-8 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर पडता येईल इतकं मोठं जंगल ते आहे. आतमध्ये धबधबे आहेत आणि बरंच काही आहे. अतिशय गर्द वनराजी आहे. हा नाही, करुरू फॉरेस्टला मी कमीत कमी 3 वेळा भेट दिली, मैत्रिणींबरोबर दिली. त्यामुळे जंगलाचा हा पहिला अनुभव. त्यानंतर आम्ही मसाई माराला गेलो. मसाई माराला 3 दिवस राहिलो. तिथलं वन्यजीवन काय आहे, तिथे राहणं कसं असतं, तिथे टेंटमध्ये राहणं काय असतं, तिथली थोडीशी नैसर्गिक आपल्याला वाटणारी भीती काय असते आणि तिथलं अतिशय आकर्षक वाटणारं प्राणी जीवन जे जीप मधनं जाऊनच बघायचं असतं. कुठेही तुम्ही उतरायचं नाही खाली, कारण अगदी ठराविक 2-3 स्पॉट आहेत तिथे तुम्हाला 5-10 फूट इथे तिथे फिरता येईल असं ठिकाणी तो उतरवतो. ब्रेकफास्ट केला, स्टॉप घेतला जातो. ते तुम्ही इच्छा व्यक्त केली तर स्पेशल फी लावून. तर तिथे गेल्यानंतर सुद्धा मी थोडीशी 10 पावलं चालल्यानंतर आमचा ड्रायव्हर म्हणाला, "डोंट गो फार अवे मम्मा. समवन विल बी वॉचिंग देअर अँड ही विल कम फॉर हिज ब्रेकफास्ट." त्यामुळे हे फार डेंजरस होतं आणि हा मसाई माराचा खूप एक विस्तृत अनुभव मी घेतला. नॅशनल पार्क बघितलं. तिथले सगळे महत्वाचे जे मोठे-मोठे प्राणी बिग 5 ज्याला म्हटलं जातं ते बघितलं. नैवाशा बघितलं. जिथे प्रिय लोकांची ती पंढरी आहे. तिथे ते लोकं तासनतास बोटींमध्ये शांत बसून राहतात. ते सगळं अनुभवलं. जंगलं मी 3च बघितली. त्यातलं 3-4 बघितली. पण बरीच जंगलं आजूबाजूला आहेत. जिथे किलीमांजारो सारखा सगळ्यात मोठा पर्वत दिसणारा आहे. आंबेसोली सारखं जंगल आहे. अनेक जंगलं आहेत. सगळी मी साधारण 9 महिने तिथे राहिले. त्या वास्तव्यात मला एवढीच जमली. एवढी मी करून आले. प्राणी जीवन मी जवळून बघितलं, पक्षी जीवन मी बघितलं. त्यानंतर राधिकाकडनं मला तिथल्या समाज जीवनाविषयी जाणून घेण्याची फार जास्ती कुतूहल होतं. तोपर्यंत राधिका बरोबरच ती योग शिक्षिका असल्यामुळे मी मुंबासाला गेले होते. योग शिक्षण, योगा रिट्रीट म्हणून 7 दिवसाचं तिने ठेवलं होतं.
आणि आम्ही 7-8 जणी तिथे गेलो. मला ह्या मैत्रिणी मिळाल्या, ज्या आता मूळ भारतीय, पण पिढ्यानपिढ्या केनियामध्ये स्थायिक झालेल्या, नैरोबीतच वास्तव्य असणाऱ्या आणि त्यामुळे आता केनियनच असणाऱ्या अशा मला मैत्रिणी मिळाल्या. त्यांच्याबरोबर मी देशांतर्गत प्रवास केले, फिरले. मला माहिती जाणून घ्यायला मी उत्सुक होतेच. मला प्रत्येक क्षेत्राबद्दल जाणून घ्यायचं होतं. तर मला माझ्या मुलाच्या ऑफिसमधले काही सहकारी, मग आमच्या शेजारी असणारे केनियन लोक, आमच्या कॉलनीत असणारे काही केनियन लोक, या माझ्या मैत्रिणी, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे मित्रपरिवारामध्ये गेलो असताना किंवा आणखीन माझ्या मुलीच्या सुनेच्या मैत्रिणी, त्यांच्याबरोबर राहून, त्यांच्याशी बोलून, आमच्या घरी काम करायला येणाऱ्या सतत बदलणाऱ्या बायका, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक आणि असेच अनेक भेटतील तसे मला माहिती सांगणारे, माझ्या प्रश्नांना उत्तरं देणारे अनेक केनियन मला भेटले आणि एक बऱ्यापैकी मोठा पट माझ्याकडे झाला, की ज्यांच्याशी बोलून मी माझं कुतूहल शमवू शकत होते. त्याचबरोबर इथून काही अनेक इंडियन्स तिथे खूपच आहेत. तिथल्या बऱ्याच इंडियन्सची माझी मैत्री झाली. जे आता काही अनेक 10-10, 15-15 वर्ष तिथे आहेत. ते भारतीयच आहेत. नोकरीनिमित्तच गेलेले आहेत. महाराष्ट्र मंडळात मी गेले. या सगळ्यांकडनं मला जे एकंदर केनियाविषयी कळलं, तिथल्या सामाजिक जीवनाविषयी कळलं, ते फार विचित्र वाटलं. आपण साधारण भारतीय मध्यमवर्गीय समाज, नैतिकता, कुटुंब याला आपण खूप महत्व देतो. केनियामध्ये मला कुटुंब व्यवस्था फारशी काही नीट आहे असं वाटलं नाही. अर्थात कुटुंब व्यवस्थाच तिथे नाही असं धाडसी विधान मी करणार नाही. मी एक सर्वसामान्य मध्यम वर्गाबद्दल किंवा एक सामान्य लोकांविषयी मी बोलणार आहे. कारण मी जे अनुभवलं तेवढंच मी सांगणार आहे. साधारणपणे हा देश अत्यंत गरीब आहे. अतिशय कर्जात बुडालेला आहे. आणि कुटुंब व्यवस्था अशी नाही. लग्न जवळ-जवळ 80% लोक लग्न न करता एकमेकांना आवडलं, एकमेकांबरोबर राहायला सुरुवात केली. अशा पद्धतीनेच होतं आणि त्यामुळे हा मला सोडून जाईल का किंवा ही मला सोडून जाईल का, ही कायमची भीती त्यांच्या मनात असते. या दरम्यान मुलं होतात, ती जबाबदारी मोस्टली आईची असते, असं मी बघितलं. त्यामुळे सिंगल पेरेंट ही तिथे एक सर्वसामान्य दिसणारी, आढळणारी गोष्ट दिसते. 4-6 मुलं असतात. मुलं वाढतात. एकट्या आईची सांभाळायची वेळ आली तर अक्षरशः कशीही वाढतात. आणि तिथे पद्धत अशी आहे, की थोडी मोठी झाली, 17-18 वर्षाची झाली, की मुलं स्वतंत्र होतात. त्यानंतर आईची जबाबदारी. अत्यंत गरिबी, शैक्षणिक सरकारचं धोरण उदासीन, फारशा काही सोयी सवलती त्यांच्यासाठी नाहीत आणि ह्या सगळ्यामुळे शिक्षणाची गाठ फारशी पडत नाही. आणि मग घराबाहेर पडल्यानंतर काय, तर आई, बाप, धर्म, समाजव्यवस्था, सरकार कोणाचीच कसलीच भीती नसलेली ही तरुणाई बेबंद होते आणि कशीही जगते. आपला आजचा दिवस साजरा करायचा आहे, पैसे मिळवायचे, ह्या वृत्तीने काहीही करायला ते तयार होतात, असं एक साधारणपणे माझं निरीक्षण आहे. कुटुंबाची ओढ त्यांना नाही किंवा त्यांना धर्माने किंवा सरकारी नियमांप्रमाणे कायद्याने त्यांना अनेक लग्न करायची मुभा आहे. त्यामुळे 4-6 कितीही 7-7, 8-8 लग्न ते करू शकतात. आणि एकदा सोडून दिल्यानंतर त्या मुलांना माहिती असायची गरज नसते, की त्यांच्या वडिलांची किती लग्न झाली आणि त्यांना आपल्याला किती भाऊ-बहिणी अजून आहेत. हे त्यांना बऱ्याचदा वडिलांच्या मृत्यूनंतर ते जेव्हा तिथे फ्युनरलला येतात, त्यावेळेला त्यांना आपली भावंडं दिसतात, की हेही एक भाऊ-बहीण आपले आहेत. हे फार विदारक आणि विचित्र चित्र तिथे समाजात आहे. सरकारी नोकरीत तो माणूस असेल, तर त्याच्यासाठी त्याची पत्नी तिथे येऊन तमाशा करते. मला त्याचे बेनिफिट्स मिळावे म्हणून मुलं त्याची आहेत हे सिद्ध करतायत हे त्यांना माहिती आहे. आता सरकार दरबारी मग दुसरी बायको येते, मग तिसरी येते. अनैतिक येतात, तमाशे करतात, लोळण घेणं वगैरे करतात ऑफिसेसमध्ये. अशा वेगवेगळ्या तऱ्हांनी त्या आपला हक्क प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात आणि आता सरकारी ऑफिसेसमध्ये नियमच केलेला आहे,
की त्या माणसाने ज्याची नोंद केलेली असेल तीच त्याची ऑफिशियल पत्नी. बाकीच्यांनी काही करा, त्या अधिकारी शांतपणे बसून राहतात, तुम्ही काही. ही अशी वेळ यावी असा हा देश आहे. समाज व्यवस्था, नैतिकता इथे खूप आहे. याचे अतिशय मोठे प्रश्न समाजापुढे आहेत. कोरोना काळात तर त्याचे फार विदारक स्वरूप बघायला मिळाले आणि त्यामुळे इथे सामाजिक कार्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना बरेच प्रश्न येतात. कारण सरकारतर्फे त्यांना कोणताही अनेक वेळा रिमाइंडर्स देऊन आणि हे करू नये, त्यांना कोणताही त्याचा पाठपुरावा होत नाही किंवा पाठबळ मिळत नाही. हा एक अनुभव, हा एक खूप मोठा विषय आहे. माझ्या परीने मी त्याचा बराचसा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, माहिती घेण्याचा प्रयत्न केला. की माझ्या कामवाल्या ज्या स्वतः सिंगल पेरेंट्स आहेत, लग्न झालेलं नाही, त्यांच्याकडनंही जाणून घेतलं. नवरा सोडून गेलेल्याही बायका भेटल्या, एकत्र राहणारही भेटले. पण कुटुंब व्यवस्था किंवा कौटुंबिक प्रेम हे जरा अभावानेच तिथे आढळलं असं मला वाटलं. व्यवसाय आणि उद्योगधंदे याच्याविषयी मी माहिती घेतली असताना मला असं दिसलं की तिथे चहा आणि कॉफीचे मळे हे केनियामध्ये होतात. पण हे मळे म्हणा किंवा रोज फुलांचं फार्मिंग हा एक मोठा उद्योग आहे तिथे. शेकडो हेक्टर जमिनीवर पसरलेले अननसाचे मळे, फुलांचे मळे किंवा चहा कॉफीचे मळे. आता हेही करणाऱ्या फॉरेनर कंपन्या तिथे आहेत, हेही लक्षात येतं. त्यामुळे हा देश संपूर्णपणे आज कर्जात बुडालेला आहे. चीनने रस्ते बनवले, चीनने अनेक काही गोष्टी केल्या. आज चीनच्या कर्जात आहेत. त्यांनी बरी मोठी पेनल्टी लावलेली आहे. त्यातून ते कसे बाहेर आलेत माहित नाही. ईच अँड एव्हरी गोष्ट देशामध्ये लागणारी ही परदेशातून येते. परदेशातूनच त्याचा पुरवठा केला जातो आणि हे सगळं कर्जामध्येच टाकणारं होतं. मध्यंतरी मी तिथे असताना अचानक पेट्रोल पंप बंद झाले. कारण पेट्रोलचे पैसे न भरलेले असल्यामुळे पेट्रोल पुरवठा बंद झाला. आता नैरोबी सारख्या शहराच्या ठिकाणी ही परिस्थिती, राजधानीचं शहर आहे ते केनियाचं, इथेच ही परिस्थिती झाल्यानंतर काय अवस्था झाली असेल हे मी साक्षात पाहिलं. काही किलोमीटरच्या रांगा प्रत्येक पेट्रोल पंपासमोर लागणं. अर्थात आता नवीन राज्यकर्ते आलेले आहेत. आम्ही असतानाच तिथे निवडणुका झाल्या. नवीन राज्यकर्ते आलेले आहेत, ते त्यांच्या परीने प्रयत्न करतायत. त्याच्याबद्दल मी आता फार काही बोलणं योग्य नव्हे. पण त्यावेळेला जी परिस्थिती मला दिसली, म्हणजे हा देश, आता तरुणाई जी त्यांच्याशी मी बोलले, ऑफिसमध्ये काम करणारा एखादा तरुण, मला खूप आश्चर्य वाटलं की त्या तरुणाला सुद्धा कल्पनाही करता येत नाही की एखादा देश स्वबळावरती स्वतःच्या कल्पनेने स्वतःचे उद्योगधंदे राबवून एक देश चालू शकतो. इतर देशांच्या कर्जाशिवाय, मदतीशिवाय एक देश चालतो कुणाच्याही मदतीशिवाय, हे तिथली तरुणाई सुद्धा विचार करू शकत नाही. हे मी प्रत्यक्ष बोलले आहे त्यांच्याशी, तिथल्या काम करणाऱ्या मुलांशी. त्यामुळे माझं असं एक मत झालं की लीडरशिप क्वालिटी यांच्यामध्ये नाही, हे अनुयायी आहेत आत्ता तरी. त्यांची तीच मानसिकता आहे आत्ता तरी. कारण अनेक देशांचे व्यवसाय तिथे आहेत. भारत आणि केनियाचे संबंध खूप चांगले आहेत. फार पूर्वीपासून, मोरारजी देसाईंपासून अनेक पूर्वीपासून भारताशी केनियाचे संबंध राहिलेले आहेत. आता मोदीजी जाऊन आल्यापासून तर आणखीन ते घट्ट झालेले आहेत. मला वाटतं अनेक धोरणं एकत्र राबवली जात आहेत. अनेक उद्योग करारांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. विद्यार्थी आदान-प्रदान याच्या अंतर्गत बरेच विद्यार्थी केनियन आपल्याकडे शिकतायत. तिकडे शिक्षणासाठी जाण्याची पद्धत म्हणजे सोयच नाही. कारण तिथे माझा तरी मी जे बघितलं त्याच्याप्रमाणे तिथे लोकल लोक किंवा जे नोकरीनिमित्त तिथे जाऊन स्थायिक झालेले आहेत, नोकरी व्यवसायानिमित्त, असे लोक साधारण 12वी पर्यंत इंटरनॅशनल स्कूल्समध्ये शिक्षण घेतात. पण त्यानंतर मात्र भारत, लंडन किंवा कॅनडा हेच त्यांचे ऑप्शन असतात.
पुढचं शिक्षण तिथे फार चांगलं आहे असं मी तरी ऐकलं नाही. त्याच्यामुळे तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना अर्थातच हे परदेशाचे पर्याय उपलब्ध नसतात आणि शाळांमधनंही फार काही गरिबांसाठी सोयी सुविधा आहेत असं हे ऐकायला मिळालं नाही. थोडी फी माफी सरकारी शाळांमध्ये वगैरे असू शकेल, पण शिक्षणासाठी काही फार मुद्दाम धोरणं राबवली जात आहेत किंवा सवलती दिल्या जात आहेत आणि मुलांना त्याच्याकडे वळवलं जातंय असं एकंदरीत चित्र मला तरी काही दिसलं नाही. आणि माझ्या माहितीतली जे कुटुंबांशी मी भेटले ती सगळीच मुलं 12वी नंतर परदेशात शिकायला गेलेली आहेत आणि तिथे उच्च शिक्षित होऊन शक्यतो तिकडेच ते स्थायिक होतात आणि परत इकडे येऊन करण्यासाठी त्यांना फार काही ऑप्शन्स उरलेले नसतात. ही तिथली एक व्यवसाय आणि त्यांची मानसिकता. सोशल वर्क करणारी राधिकाच होती. तिच्याकडनं मला बऱ्यापैकी फीडबॅक मिळाला. अ, फार त्यांनी खूप पाठपुरावा केला, सरकार दरबारी अर्ज केले, विनंत्या केल्या, पण त्याचा काही फारसा हे झाला नाही, उपयोग होत नाही. मग हेच काही थोडे मूठभर लोक एकत्र येतात, थोडी सॉफ्ट देणग्या निर्माण करतात आणि एखाद्या मुलाला, काही मुलांना देतात आणि तू तुझ्या पायावर उभा हो, तू शिक, तू तुझं काहीतरी स्वतंत्रपणे उभार आणि त्यातनं तू तुझ्या पायावर उभा राहा आणि मग तू तुझ्या भावंडांना किंवा तुझ्या सारख्या कोणाला तरी तू उभं कर. ही त्याच्या मागची हे आहे की ती देणगी परत देऊ नकोस, पण आम्ही तुला मदत केली आहे. तू तुझ्या पायावर उभा राहा आणि तू दुसऱ्या कोणाला तिची मदत कर. हा त्यांचा त्याच्या मागचा हेतू असतो. तिथे रेड रेड क्रॉस सारखी एक संघटना आहे जी जगभरच आहे. त्यांनी एक असा काहीतरी उपक्रम चालू केला की सोशल वर्कसाठी त्यांनी कॉलेज वाईज मुलांना आकर्षित करून घेतलं की जर तुम्ही आमच्यातर्फे आमच्याकडून कॉलेजतर्फे काही अशा त्यांनी ठरवलेल्या एरियांमध्ये काही सोशल वर्कसाठी सहभागी झाला तर तुम्हाला आम्ही ग्रेस मार्क देऊ आणि हे आणि कुमारी माता त्याच्यात पीडित मुली आणि असं काही असे काही अनेक गोष्टी आहेत त्याच्यासाठी ते त्या मुलांना उद्युक्त करतायत सहभागी करून घेण्यासाठी. अशा तऱ्हेने काही पवित्र प्रोजेक्ट म्हणून आहेत, सोशल वर्क गट लोकांनी स्थापन केले. पण माझ्या मते अतिशय अल्प अशी ही चळवळ आहे. कारण प्रश्न खरंच खूप मोठे आहेत. आजही आता मी नुसतं मसाई मारा बघितलं नाही जंगल, तर मी तिथे एकंदर केनियामध्ये 42 वसाहती 42 जमाती आहेत. वसाहती नाही, जमाती आहेत. मसाई, कुकुयू, सुलू वगैरे अशा वेगवेगळ्या लोकांचे त्यांच्या त्यांच्या संस्कृती असतील तेवढ्या, त्यांच्या तेवढ्या भाषा आहेत. आता त्यातल्या मसाई लोकांच्या वसाहतीवरती आम्ही गेलो होतो आणि साधारण 40-50 झोपड्यांचं घरांचं ते गाव मसाई मारा जंगलाच्या जवळच वसलेलं. काही किलोमीटर अंतरावरती थोडी थोडी अशीच त्यांची गावं म्हणजे झोपड्यांमधली वसाहत, मध्यभागी मोठी रिकामी जागा, तिथे त्यांचे गायी आणि बकऱ्या वगैरे, शेळ्या मेंढ्या आणि ते आजही किती आदिवासी जीवन जगतायत हे मी बघितलं. म्हणजे गायी किती आहेत, प्रत्येकाच्या व्यक्तिगत आणि एकंदर समूहाच्या त्यांचा जो एक गट आहे राहणारा त्यांच्या ह्याच्यावर त्यांची श्रीमंती ठरते. आजही तिथल्या लोकांनी तिथला त्यांचा जो मुख्य होता तो आमच्याशी गटप्रमुख तो आमच्याशी इंग्लिशमध्ये बोलू शकत होता. त्यांनी सांगितलं आजही आमच्याकडे वाघाला मारून आणलं की मग हा लग्न करायला लायक असं समजलं जातं. कारण आता हा कुटुंबाचं रक्षण करण्यास योग्य झालेला आहे असं त्यांचं त्याच्या मागचं एक कारण. आजही ते लोक सांगतात की ब्लड, मटण आणि मिल्क हे आमचं प्रमुख अन्न आहे. कच्चं अजूनही आम्ही खातो. ब्लड म्हणजे गायीच्या मानेवरची शीर कापून त्यातनं ते रक्त पितात आणि पुन्हा त्यांना ती औषधं माहिती आहेत की ते परत ते लिंपून ठेवतात. मला खरोखरच फार काही ते ऐकवलं नाही आणि मी तिथनं काढता पाय घेतला. पण
आणि त्यांना आम्ही शिक्षणासाठी आपल्याकडनं ते त्यांची वसाहत दाखवण्यासाठी चांगली फी वगैरे घेतात. घराघरांमधनं फिरून दाखवतात. आणि त्यावेळेला तो त्यांचा नेता म्हणाला सुद्धा, की हल्लीची आमची तरुण पिढी आहे, हे आता टोमॅटो भाज्या-बिज्याही खातात आणि काही वेळेला शिजवूनही खातात. पण तो त्यांचा त्यांचा चॉईस. नाहीतर अजूनही आम्ही कच्चं खाऊन राहू शकतो आणि ब्लड, मटण आणि मिल्क हेच आमचं प्रमुख अन्न आहे. आजही अशा वसाहती असणं आणि त्याच्यामध्ये लोक त्याच पारंपरिक ह्याच्यामध्ये राहणं, अर्थात शहरांमध्ये नोकऱ्या करतायत, दुकानांमध्ये नोकऱ्या करतायत, त्यांच्या संस्कृती किंवा त्यांच्या ज्या काही हे असतील ते थोड्याशा मागे पडल्यात. हे सर्वसामान्यपणे सगळ्याच शहरांमध्ये घडतं. पण त्या त्या ठिकाणी गावांमधली परिस्थिती आणखीन विदारक असावी, असा एक माझा दृढ समज झाला. कारण मी जिथे होते त्या काळामध्ये भौगोलिक परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळेला तिथे वर्षभर जवळ-जवळ थंडीच असते. आम्ही असताना मे महिन्यात एप्रिल-मे मध्ये जरा 28, 29, 30 असं डिग्री टेम्परेचर झालं, तेव्हा त्यांच्या दृष्टीने मॅक्झिमम उन्हाळा तिथे पडलेला होता. म्हणजे इतकाच उन्हाळा मॅक्झिमम तिथे असतो. 25 पर्यंतच असेल बहुतेक. कारण 30 म्हणजे त्यांना खूपच वाटत होतं. स्मॉल रेन्स अँड बिग रेन्स असे पावसाच्या हलक्या सरी आणि मोठ्या झडी असा पण थोडासा काळ असतो आणि त्यावर त्यांची शेतीमाती होती. फळ, फळावळ आणि शेती ही तिथे उत्तम असावी. पण त्यांचं खाणं अत्यंत लिमिटेड आहे. त्याशिवाय आपली जसं हवामानाच्या बाबतीत आफ्रिका हा एक रखरखाटच देश असेल, अशी एक जी कल्पना होती, त्यासारखीच माझी आणखीन एक कल्पना होती, की हे लोक म्हणजे अतिशय तिखट जहाल खाणारे असतील, मसालेदार खाणारे असतील आणि आपल्याला ते सहनच होणार नाही. त्यांचं खाणं अशी एक कल्पना होती. त्यांचं खाणं आपल्याला सहन होत नाही ही गोष्ट खरी, खाऊ शकत नाही. पण ते लोक बिलकुल तिखट खात नाही. बिलकुल म्हणजे बिलकुल तिखट खात नाही. ज्या केनियामध्ये अशी एक मिरची आहे पिवळ्या रंगाची, की ज्याचं पाव चमचा तिखट भल्या मोठ्या कढई भरून एखाद्या रश्श्यासाठी, कालवणासाठी, भाजी आमटीसाठी पाव चमचा तिखट हे जहाल ठरेल. अशा मिरच्या जिथे होतात पिवळ्या, तांबड्या वगैरे कलर्ड, अशा मिरच्या पिकवणारा तो देश आहे आणि त्या देशातले लोक बिलकुल तिखट खात नाहीत. त्यांना सवयच नाही तिखट खाण्याची. आमच्याकडे जी बाई नंतर 24 तास कामाला होती, 12 तास, ती जेव्हा आमच्याकडचं जेवायला लागली तेव्हा सुरुवातीला तिला ऍसिडिटी झाली. आम्ही अत्यंत माफक तिखट खाणारे लोक आहोत तरीही. आणि इतकी त्यांना तिखट खाण्याची सवय नाही. मग मी त्यांच्या खाण्याच्या पद्धती जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तर मका हे त्यांचं मेन अन्न आहे. मक्याची पावडर दळून, मक्याचं पीठ करून ते शिजवणं, त्याला ते उगाली म्हणतात. आणि मग ते भाज्यांचा स्ट्यू, फिश, मटण, चिकन जे काही त्यांच्या खिशाला बीफ परवडेल ते त्याच्या स्ट्यू बरोबर खाणं हे त्यांचं मेन अन्न. अगदी तान्ह्या मुलांनाही खायला लागल्यानंतर मकाचं उगाली, त्याला उगाली म्हणतात, मक्याच्या पिठाची बनवलेली ती उगालीच बनवताना मी पाहिले. कदाचित ते अतिशय स्टेबल फूड असावं, कारण केनियन सगळे माणसं अत्यंत कणखर शरीराची आहेत. अगदी लहान बाळांपासून ते प्रौढावस्थेतली सगळी माणसं अत्यंत कणखर शरीराची असतात. त्यामुळे ते जे खातात ते नक्कीच पौष्टिक असावं. भाज्या तिथल्या वेगळ्या आहेत. आपल्या सगळ्या भाज्या तिथे मिळतात. यच्चयावत भाज्या मिळतात. फळं तिथे फारच अप्रतिम आहेत. फक्त तिथे ते लोक जी भाजी खातात, अ, सुकुमा म्हणून पालेभाजी आहे. त्याच्यामध्ये प्रचंड आयर्न असतं आणि जे आपण पचवू शकत नाही. म्हणजे आपण महिन्याकाठी एकदा खाल्ली तर ठीक आहे, ती खाऊ शकतो. पण त्या भाज्या म्हणजे तिथली माती आणि पाण्याचाच एक तो गुणधर्म असेल काहीतरी. आपला पालक सुद्धा आपल्याला जो नाजूक कोवळा पालक बघायची सवय आहे ना, तिथे तो भयंकर राठ पानांचा, फत्ताड्या, पंजापेक्षा मोठ्या पानांचा पालकच मी पाहिला. चांगला असतो तो. पण एकंदरीतच तिथे आयर्न त्या भाज्यांमध्ये अतिशय असतं.
त्यामुळे त्या पचवायला कठीण. फळं ही अतिशय सुंदर, अगदी फणसाच्या गऱ्यांपासून, जांभळांपासून, करवंदांपासून सगळी फळं मला तिथे दिसली. अशा प्रकारे म्हणजे तिथलं भौगोलिक हवामानाविषयी, तिथल्या व्यवसायाविषयी, तिथल्या लोकांविषयी, समाज जीवनाविषयी, उद्योग, एकंदरीतच जंगलांविषयी, तिथल्या लोकांच्या नैतिकतेविषयी, त्यांच्या विचारसरणीविषयी अनेक प्रश्नांचा मी मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांशी, अनेक लोकांशी बोलले. त्यांच्या उत्तरांमधून मला जो मतितार्थ काढता आला, ते मी ह्या पुस्तकात लिहिलेलं आहे. मी हे रोजनिशीच्या स्वरूपात लिहिलं, कारण रोज आलेला वेगळा अनुभव मी लिहित होते. आणि जेव्हा लिहित होते तेव्हा मी तुम्हाला म्हटलं तसं, मी याचं पुस्तक करणार आहे असं माझ्या डोळ्यासमोर काडीचाही विचार नव्हता. मी ते नुसतं लिहित गेले आणि एकंदर ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी, नातेवाईकांनी वाचलं, त्या सुहृदांचा जो आग्रह होता की हे पुस्तक करूया, त्यानंतर मला रोजनिशी स्वरूपातच ते असावं असं वाटलं. फक्त समारोप म्हणून मी परत एक संपूर्ण आढावा घेणारं एक प्रकरण 10-20 पानांचं त्याच्यामध्ये मी लिहिलं आणि हे पुस्तक माझ्या वतीने मी तयार केलं. हे प्रवास वर्णन आहे का फक्त? नाही. हे प्रवास वर्णन नाही. मी फक्त तिथल्या लोकांचं सांगते का? नाही. मी एक देश बघायला गेले. माझा मुलगा तिथे पुढे अजूनपर्यंत होता. पण मी तिथे 9 महिनेच राहिले. तिथे 3 महिन्यांच्या तयारीनेच मी गेले आणि त्या औत्सुक्यतेपोटी मी खूप जाणून घ्यायचा प्रयत्न करत राहिले, माहिती मिळवत राहिले आणि खरोखर एक देश माझ्या बुद्धीला, माझ्या वयाला जितपत बघता येईल, जाणून घेता येईल, तितका जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मी अगदी तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या म्हणजे झोपडपट्टीतल्या वसाहतीमध्ये सुद्धा जाऊन बघून आले. कारण व्हिलाज आणि एक एलाइट क्लास जिथे राहतो, त्या एरियाज तर मी पाहिल्याच होत्या. सर्वसामान्य एक मध्यमवर्गीय समाज जिथे राहतो, त्या एक ठराविक बिल्डिंग्स आणि कॉलनीज मी पाहिल्या होत्या. आणि एक कष्टकरी किंवा अत्यंत लोअर क्लास तिथे खूप सोशल दरी खूप मोठी आहे. मिडल क्लास पेक्षाही मोठा वर्ग, एलाइट क्लास आणि खालचा वर्ग याच्यातली दरी फार मोठी आहे. आणि मेजॉरिटी लोक जिथे राहतात ती वस्ती कशी आहे हेही पाहायला मी गेले. आणि ज्या क्षणी माझा ड्रायव्हर म्हणाला की मम्मा वी विल गो बॅक, दिस इज नॉट सेफ टू गो अहेड, त्या क्षणी उलट वळून आले. इथपर्यंत जाऊन तिथला माहिती घेण्याचा प्रयत्न मी केला. त्यामुळे हे पुस्तक नुसतं प्रवास वर्णन नाही, तर केनिया देशाविषयी मला आलेला अनुभव, तिथली करन्सी, तिथलं लोकजीवन, तिथलं सामूहिक जीवन, तिथले सणवार, तिथला भारतीय लोकांचा सहभाग, भारतीय सणवार पाळले जाणारे महाराष्ट्र मंडळ आणि ह्या सगळ्याचा आढावा घेणारं आणि ते अनुभव मला जे आले ते वाचकांपर्यंत पोहोचवणारं हे माझं सावळ्या विठ्ठलाच्या देशात हे पुस्तक आहे. मला जेवढी माहिती तुम्हाला सांगता येईल असं वाटलं, तेवढी सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. आता तुम्हाला विनंती आहे की वाचा आणि जरूर मला कळवा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. कारण जेव्हा तुम्हालाही मला जे सांगायचंय ते तुमच्यापर्यंत पोहोचलं, अशा अर्थाने जेव्हा मला कळतं, तेव्हा खरंच मला ते जमलं ह्याचा मला आनंद होतो. ह्याच पुस्तकाचा असांते साना केनिया या नावाने इंग्रजी अनुवाद पण आलेला आहे. जर ज्यांना हल्ली तरुण पिढी आपल्याच घरातली सुद्धा त्यांना मराठी वाचनाची थोडी वानवाच असते, त्यामुळे इंग्लिश पुस्तक करावं असा विचार ठरला आणि त्यातून ते मी पुस्तक केलं. त्या पुस्तकाला खरोखरच वाचकांची खूप पसंती मिळाली, प्रसिद्धी झाली त्यांच्यामुळे एकमेकांकडून दुसऱ्याकडे. अशा तऱ्हेने लोकांनी आवर्जून मला फोन केले, ज्यांची माझी प्रत्यक्ष ओळख नाही, त्यांच्याकडनं मला फोन आले. आज रसिक मंच, तुमचा वाचक मंचाने मला आमंत्रित केलं. आपलं पुस्तक एक जाणकार, सुजाण लोकांपर्यंत पोहोचावं, त्यांनी ते वाचावं, त्यांच्याकडनं आपल्याला त्यातल्या कमी जास्ती त्रुटी किंवा योग्य कळावं, अशी माझी खरंच खूप इच्छा होती. प्रत्येक लेखकाची ती असत असेल. आणि फक्त ते कसं करावं हे कळत नाही. हा माझा दुसरा अनुभव आहे. सोलापूरच्या एका असाच वाचक मंच आहे, प्रोफेसर्स मंडळी आहेत.
त्यांनी मला ह्याच्यामध्ये बोलवलं होतं आणि त्यावेळेला मी माझ्या पुस्तकाबद्दल बोलले. आज शुभानन आजगावकर यांची माझ्या एका मैत्रिणीमुळे योगायोगाने ओळख झाली. त्यांनी माझं सावळ्या विठ्ठलाच्या देशात वाचलं, माझ्याशी संपर्क केला आणि आज तुमच्या सगळ्या लोकांसमोर मी माझ्या पुस्तकाविषयी बोलतेय. भूषण मुळे यांनी मला फोन करून हे सादर करण्याविषयी आमंत्रित केलं. मी तुम्हा सर्वांची मनापासून आभारी आहे. ही संधी मला दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. इथेच मी थांबते. धन्यवाद वर्षा मॅडम. 9 महिन्याच्या कालावधीत तुम्ही बराच अभ्यास केला केनियाचा, तेथील लोकजीवनाचा, तेथील जीवन पद्धतीचा, जंगलांचा, माणसांचा. खूपच छान. आणि आता नक्कीच मला वाटतं इथं उपस्थित रसिक वाचकांना काही विचारायचं असेल तर मी विनंती करतो, कोणाला काही विचारायचं असल्यास जरूर विचारावं. वर्षाताई, तुमचा हा. प्रोग्राम छान झालाय. फक्त मला ना एक सगळ्यांना कळावं म्हणून मी तुम्हाला तो मुद्दामून प्रश्न विचारतो. म्हणजे तुम्ही ती माहिती द्या. तुमचं त्या ह्याच्यामध्ये एका ठिकाणी लिहिले आहेत बघा तुम्ही, सुंबूर या गावाविषयी. तिथे फक्त महिलांचं गाव आहे. तर ते हो ती हो जरा एक वैशिष्ट्य आहे, ते जरा प्लीज सांगा सगळ्यांना. हो. हे एक माझंही राहून गेलेलं गाव आहे. मलाही तिथे जायची खूप इच्छा आहे आणि मी जेव्हा केव्हा आता मुलाकडे बरोबर केनियात जाईन परत, त्यावेळेला मी तिथे जाईन. सुंबुरू नावाचं एक जंगलही आहे. त्याच्या बाजूला असलेली ही एक वसाहत आहे, सुंबुरू विलेज. आणि हे फक्त महिलांसाठी चालवलेलं गाव आहे. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला फार उत्सुकता वाटली आणि मग मी राधिकाला त्याविषयी विचारलं. तर परित्यक्ता, सिंगल पेरेंट, विधवा किंवा अशा तऱ्हेच्या ज्या बायका आहेत, त्यांनी कदाचित त्यावेळेच्या त्यांच्या अगतिकतेमुळे किंवा कदाचित चिडून गेल्या असतील. कुठल्याही कारणामुळे त्यांनी एक स्वतंत्र वसाहत स्वतःची निर्माण केली. त्या गावामध्ये घरं त्याच उभारतात. त्या गावासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच बघतात. कामांसाठी त्या बाहेर जातात. तिथे त्यांना मित्र असावेत त्याच्याबद्दल त्यांना काही कोणाला आक्षेप नाही. मित्र असावेत, त्यांना मुलं व्हावीत, तो प्रश्न नाही, तो गावाचा प्रश्न नाही. पण त्या मित्र गावात येणार आणि ती मुलं लहान असतात तोपर्यंतच त्यांच्याजवळ असतात. मोठी झाली की ती जातात. तर असं एक सुंबुरू विलेज आहे आणि तिथे फक्त बायका राहतात. ही एक माहिती मलाही फार आकर्षक वाटलेली आहे. त्यांना जाऊन बोलतं करायला पाहिजे. किंवा तो मण्यांचा व्यवसायाचं सुद्धा मी बघितलं. तेही अशाच महिलांनी केलेलं, अशा महिलांसाठीच आहे तो उद्योग. की ज्यांच्या नवरे नाहीये त्यांच्या सिंगल पेरेंट्स आहेत. तिथे फक्त अशाच महिला आहेत की त्या तिथे काम करतायत आणि आपलं कुटुंब जगवतायत. आवाज येत नाही. हा, मग ते ऐकताना मला, म्हणजे वाचलं होतं मी तेव्हा, मला ते खूप आवडलं होतं की म्हटलं हा वेगळा प्रकार आहे. थोडा हो. असं फक्त महिलांचं गाव गाव असावं की त्यात कोणालाही या पुरुषाला अलाउड नाही असं. म्हणजे मग हो. डॉक्टरचं वगैरे काय करतात? डॉक्टर येतो की नाही? डॉक्टर्स बरेच आहेत तिथे. खरं म्हणाल तर तिथे अनेक उत्तम शिक्षण संस्था आहेत. चांगल्या चांगल्या आहेत. मॉन्टेसरी पासूनच्या अतिशय महाग आहेत शिक्षण संस्था सगळ्या तिथे. अं, अं, पण मेडिकल कॉलेजही आहेत. पण ना खरंच सांगते कळत नाही. कारण या एक तर जबरदस्त आहेत तिथे. जबरदस्त म्हणजे फारच जबरदस्त. आणि बरेचसे परदेशी शिकून आलेलेच आहेत तिथे. त्यामुळे तिथल्या कॉलेजेस मधलं शिक्षण हा खरंच एक वादाचाच मुद्दा असावा. कारण माझ्या माहितीतले तिथे 12वी नंतर शिक्षण घेतलेली कोणी मुलं नाही. सगळी लंडनला शिकायला जातात. नाहीतर इंडियन असतात ती भारतात येतात मुलं. चॉईस मिळेल त्याप्रमाणे. वर्षाताई, तुम्ही आता बरंच तिथल्या जीवन पद्धतीबद्दल सांगितलं. अनेक म्हणजे त्यातले काही मुद्दे आहेत की जे आपल्याला इमॅजिन करणं थोडंसं अवघडच आहे. तरीही आपले अनेक भारतीय 18व्या शतकापासून तिथे राहत आहेत, म्हणजे त्यांचं पण कौतुकच आहे. तर ते कसे काय तिथे तग धरून आहेत? खरंच आहेत. म्हणजे ते त्यांचं सांभाळून राहतायत. म्हणजे मी तुम्हाला फोटो वाटेल एक ज्यांचं नातेवाईक मुंबईत आहेत अशा एका बाई मला भेटल्या होत्या. गुजरातीच आहेत. आणि त्यांना मी विचारलं हा प्रश्न
की तुम्हाला जर आता चॉईस दिला, ते आता बिझनेस फॅमिली आहे तिथे, तुम्हाला जर चॉईस दिला तर तुम्हाला नाही आवडणार का आता मुंबईत येऊन राहायला, की तुमचं काही नुकसान नव्हता, तुम्ही स्थलांतर करा असं मिळालं तर. तर म्हणाला नाही, आता म्हणजे आता आम्हाला इथे सवय झाली, इथले हवामान हे सगळ्यात मोठा आमच्या दृष्टीने प्लस पॉइंट आहे. किंवा आता आपल्याकडे शहरांमध्ये मुंबई वगैरे पुण्यासारख्या शहरांमध्ये जी एक प्रचंड फास्ट लाईफ आहे आणि गर्दी आणि हे ते आम्हाला आता इथे नाहीये. आमचा दिवस इथे सकाळी 8ला माणसं ऑफिसेसमध्ये पोहोचलेली असतात 7 ते 8 मध्ये, आणि संध्याकाळी 6 वाजता घरी येतात, 6 ते 7. आणि त्यांचं आमचं दिवसाचं गणित ठरलेलं आहे आणि ते शिस्तीने पाळलं जातं. त्यामुळे आता तिकडे येऊन त्या शहरात सकाळपासून रात्रीपर्यंत ती धकाधकी आम्हाला नको वाटते. आणि आम्ही खुश आहोत. आम्हाला इथली गुन्हेगारी आहे मान्य आहे. पण समहाऊ आम्ही त्याला सवयीचे स्वतःला करून घेतलेले आहे. खूप अनुभव येतात त्यांना. म्हणजे मला असंही लोकांनी सांगितलं, मी फिरायला जायचे रोज. तर तुझ्याजवळ 500,000 शिलिंग्स ठेवत जा. समजा कोणी अडवलंच तर ते देऊन टाकायचे आणि मोकळं व्हायचं. कारण नाहीतर ते हत्यार काढतात. इतकी त्यांची मानसिकता झालेली आहे, की ते जवळ ठेवतात आणि कोणी मागणी केली तर विरोध करायचा नाही, देऊन टाकायचं आणि मोकळं. अलीकडे त्या मानाने परिस्थिती मी गेले त्यावेळेला बऱ्यापैकी सुधारलेली होती, असं महाराष्ट्र मंडळातनं मला कळलं. की नाहीतर पूर्वी ते गणपतीच्या दिवसात सुद्धा जेमतेम 7:30-8 वाजेपर्यंत मंडळात थांबायचे आणि 8 वाजता घरी गेल्यानंतर एकमेकांना पोहोचलास ना सुखरूप, असे फोन करून विचारायचे. आता मात्र ते म्हणाले आम्ही 11-12 वाजेपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. एवढंच. आणि मी असताना तर आणि नोव्हेंबर-डिसेंबर हे तर तिथले अत्यंत घातक महिने. कारण डिसेंबरमध्ये ख्रिसमस येतो आणि त्यासाठी सण आला, खर्चाला पैसे पाहिजेत. त्यावेळेला तिथे स्टॅबिंग आणि गुन्हेगारीला फार ऊत येतो आणि त्यावेळेला बाहेर पडू नका. म्हणजे आमच्याच कॉलनीतनं आम्ही अतिशय सुरक्षित आमची वसाहत होती. पण आम्हाला सांगितलं होतं, की इथून बाहेर पडताना उजवीकडेच वळायचं. डावीकडे आतमध्ये फॅक्टरीज वगैरे आहेत, पण तुम्ही चुकूनही जायचं नाही. तिथे गेलात तर तुम्हाला कशाचा सामना करायला लागेल माहित नाही. त्यामुळे तो विचारही करू नका. अशी परिस्थिती आजही आहे तिथे. पण ते लोक ऍडजस्ट झालेले आहेत त्यांना. ओके. आणि मेनली तिथे जसं टुरिझम हा एक वन ऑफ द प्रोफेशन किंवा त्याच्यावर हो. ते पैसे त्यांना मिळत असतील, तसं अजून काय काय आहे की जिथे ते उद्योगधंदे म्हणजे कुठले आहेत तिथले? नाही, तिथे उद्योगधंदे त्यांच्या वतीने, केनियाच्या वतीने मला कुठलेच दिसले नाहीत. आता तिथे मोठा उद्योग मला दिसला म्हणजे बाटा. बाटा हा एक मोठा वसाहत आहे तिथे. बाटाची अनेक डिझाईन्स जी आपल्याला भारतात बघायला सहसा मिळत नाहीत. इतकी सुंदर सुंदर डिझाईन्स बाटाची तिथे मी त्यांच्या शोरूम्स मधनं बघितली. बाटाची आतमध्ये त्यांची त्यांची रेल्वे सर्व्हिस आहे. कामगार वसाहती, फॅक्टरी खूप मोठी आहे. तिथे आतमध्ये फिरवायला देतात. असं बाटा एक मोठी कंपनी मी बघितली. बिअर फॅक्टरीज आहेत. अशा काही तुरळक हे उद्योगधंदे आहेत. पण फार बाकीचे इतर देशांनी, भारतीयांनी उभारलेले, आता कोका कोला आणि याच्यासारख्या सुद्धा सगळे मोठमोठे तिथे त्या 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 देशापुरतीचे हे गेलेले आहेत तिथे. पण त्यांची मॅनेजमेंट त्यांच्याकडे नाहीये. मॅनेजमेंट परकीयच आहे आणि हे सगळे तिथे कामगार आहेत बरेचसे. अगदी मराठी आपली जी किराणा सामानाची मोठमोठी दुकानं आहेत, भारतीयांची, गुजराती, मारवाडी लोकांची आहेत. आणि त्यांच्यामध्ये ते त्याच्या गुजराती पण बोलतात, हिंदी गुजराती. साऊथ हे केनियन लोक तेवढे ते शिकलेले आहेत. गुजरातीमध्ये आपल्याला ते गुड आणि आटा आणि हे हवंय का वगैरे विचारतात माहिती. पण ते तिथे असेच त्यांच्या नोकऱ्या आहेत स्वतःच्या. बरोबर. ओके. मॅडम रोहन सोमण यांनी विचारलं होतं की आपल्या इंग्लिश आवृत्तीचं नाव काय, आणि ते त्याच्याबद्दल जरा सांगितलं तर त्याला हवंय. असांते साना केनिया. असांते साना म्हणजे थँक्यू व्हेरी मच स्वाहिली भाषेत. आणि माझे एक मित्र आहेत, श्री अजित देशमुख. ते रिटायर्ड डेप्युटी पोलीस कमिशनर होते.
त्यांनी हे पुस्तक अनुवादित केलेलं आहे आणि ते उपलब्ध आहे. आता माझं पुस्तक हे पण दोन्ही ही किंडलवर पण आता अवेलेबल झालेली आहे. वा, खूपच छान. असांते साना हा सावळ्या विठ्ठलाच्या देशाचा अनुवाद. बरोबर. एका रसिक वाचकाने विचारले, संतोष विद्वांस यांनी, की विठ्ठलाच्या देशात असं ते नाव आहे, त्यात विठ्ठलाचं असं म्हणजे ते का नाव देण्याचं कारण? नाही तसं असं झालं की मी जेव्हा निघाले केनियात जायला तेव्हा माझे एक व्याही आहेत. ते सहज मला गमतीने म्हणाले, काळ्या विठ्ठलाच्या देशात जात आहे, आरामात राहा, मजा करा, असं त्यांनी एक वाक्य वापरलं. ते माझ्या मनामध्ये होतं. जसजशी मी राहिले तिथे, मी अर्थातच पुस्तक करणार नव्हते, माझा काही विचार नव्हता. पण मी राहिले आणि मी खरोखरच खूप सामान्य लोकांमध्ये मिसळले. तिथे आमच्या दर 8 तासाने आमची सुरक्षा रक्षक तिथे बदलले जातात. 3-3 एका वेळेला. आमच्या एका गेटवर तिघं-तिघं जण असतात. असे दर ह्याला चेंज होत राहणारे. तिथपासून तिथले सगळे लोकं त्या तिथल्या आमच्या शेजारीच तो मॉल आहे. आमच्या घराच्या जवळच तो मोठा मॉल, त्याचीच ही वसाहत. तिथे राहणारे अनेक लोकं, काम करणाऱ्या मुली, यांच्याशी बोलताना मला ही आपल्यासारखीच लोकं आहेत, असं वाटत गेलं. आणि एक भीती होती सुरुवातीला जाताना, की अनुभवही आले. मला प्रत्यक्ष अनुभव ज्यांनी घेतला, ज्याला गोळी लागली आहे पाठीमध्ये आणि ज्याच्या चालण्यावर परिणाम झालाय, असा मुलगाही माझ्या चांगला माहितीचा आहे. त्याच्या बायकोनी सगळं सांगितलं. पण इव्हन देन मी जी चांगली मुलंही बघितली, माझ्या मुलाच्या ऑफिसमधली, जे आमच्या घरी येत होते किंवा हे सगळे असे लोकं बघितले, तेव्हा असं वाटलं की आहे ही गुन्हेगारी बाजू ही आहे, तरीही हा एक सर्वसामान्य लोकांचाच देश आहे. आणि मग मला ते वाक्य आठवलं, काळ्या विठ्ठलाच्या देशात जाताय. तेव्हा मला विठ्ठलाला आपण सावळ्या या नावाने हाक मारतो. आणि मग मला असं वाटलं की नाही, आपण आता पुस्तक करतोय ना, तर जणू आपण ह्या एका विठ्ठलच या देशातही असेलच की त्यांच्या रूपामध्ये कुठेतरी. असा काहीतरी एक विचार आला आणि मी काळ्या असं न म्हणता मी सावळ्या विठ्ठलाच्या देशात असं त्याला नाव. ओके, ओके. मी रसिक वाचक मंचातर्फे भूषण मुळे आजच्या सर्वांतर्फे वर्षा कोळेकर मॅडम यांचे आभार मानतो, की त्यांनी आपलं 9 महिन्याचा जो अनुभव होता केनियात राहण्याचा, जो त्यांनी पुस्तकातून शब्दबद्ध केला, तो आपल्या समोर सादर केला. त्यातून आपल्याला केनिया या देशाबद्दल, तिथल्या जीवन पद्धतीबद्दल, तिथल्या माणसांबद्दल, तिथल्या जंगलांबद्दल आणि अनेक गोष्टींबद्दल माहिती मिळाली. अनेक कुतूहलाच्या गोष्टी कळल्या आणि याबद्दल आपलं स्वारस्य वाढलं असेलच, की आपण केनियाला जावं, ते बघावं. तर त्याच्या आधी, ते बघण्याआधी आपण हे जरूर पुस्तक वाचावं आणि मराठीतून तर वाचावंच, पण तुमच्या यंग जनरेशनसाठी इंग्लिशही वाचावं. तर असं मी सर्वांना आवाहन करीन. आणि रसिक वाचक मंचातर्फे आज वेळात वेळ काढून वर्षा मॅडम आल्या आणि त्यांनी सादरीकरण केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि 60व्या वर्षी लिहायला सुरुवात केली आणि त्यातून एवढी छान पुस्तकं लिहिली आहेत, त्याबद्दल खरंच कौतुक. आणि आम्हाला यातून शिकण्यासारखं आहे. आणि आमच्यातले काही किंचित लेखक आहेत, काही किंचित कवी आहेत, तर त्यांना यातून नक्कीच प्रेरणा मिळेल. धन्यवाद.